नमस्कार मित्रांनो, बघा आज आपण बनवणार आहे उपवासाचे लॉलीपॉप। तुम्ही बघू शकता किती छान आणि कुरकुरीत झालेले आहे आणि बिलकुलही तेल धरत नाही। एकदम आतून बघू शकता तुम्ही किती छान आलेले आहे, एकदम खायला टेस्टी आणि काहीतरी युनिक उपवासासाठी तुम्ही बघू शकता। आता आपण घेतलेले आहे 1 वाटी भगर। ते आपल्याला थोडा वेळ भाजून घ्यायची आहे, जोपर्यंत ती थोडीशी पांढरी पडत नाही तोपर्यंत आपल्याला कमी आचेवरती भाजून घ्यायची। तुम्ही बघू शकता भाजून आपली झालेली आहे। आता आपण अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे, तो पण आपल्याला थोडा मिडियम आचेवर भाजून घ्यायचा आहे आणि ते भाजून झाल्यानंतर आपल्याला दोन्हीही ग्राइंड करून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता साबुदाणा मी टाकून दिलेला आहे, भगर पण आपली थंडी झालेली आहे। आता आपण ते पूर्ण त्याचं बारीक पेस्ट करून घेऊया। आता छानपैकी आपण याची पेस्ट तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता एकदम छानपैकी बारीक। आता मी एक उकडलेला आलू घेतलेला आहे, आपल्याला आता तो मॅश करून घ्यायचा आहे। तुम्ही मॅश करून घेऊ शकता किंवा खिसणीनं खिसून घेऊ शकता, पण खिसणीनं खिसून घेतले एकदम प्लेन आणि एकदम छान येतात, गुठळ्या राहत नाही। आता बघू शकता मी पीठ त्याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे, त्याच्यामध्ये हिरवी मिरची, जिरं, नमक घातलेलं आहे। आता आपण छानपैकी याला भिजून घेऊया थोडं थोडं पाणी घालून। त्याच्यामध्ये तुम्ही दहीसुद्धा थोडंसं घालू शकता, ऑप्शनल आहे, मी दही घातलेलं नाही आहे। तुम्ही बघू शकता छान उंडा आपला तयार झालेला आहे। असे छान छोटे छोटे गोळे करून आपल्याला असे त्याचे छान असे लॉलीपॉप तयार करून घ्यायचे आहे। त्याला असा शेप द्यायचा आहे छान आणि मस्तपैकी पूर्णपणे बनवून घ्यायचं आहे। बघू शकता आपले छान बनून झालेले आहे। आता आपण याला बाजूला ठेवूया। आता त्याच्यातलंच पीठ मी थोडंसं बाजूला ठेवलेलं होतं भगरीचं आणि साबुदाण्याचं, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि नमक घातलेलं आहे। आता आपण ते पूर्णपणे लॉलीपॉपला लावून घेऊया। तुम्ही बघू शकता छान तेल तपलेलं आहे। आता मस्तपैकी लॉलीपॉपला आपल्याला हे बेटर भिजवलेलं आहे असं थोडं भिजून घ्यायचं आहे आणि हे लॉलीपॉप पूर्णपणे तेलामध्ये सोडून द्यायचे आहे। तुम्ही बघू शकता याला बिलकुल जास्त तेलसुद्धा लागत नाही आहे, एकदम मीडियम आचेवर छानपैकी असे कुरकुरीत तयार होतात आणि खायला एकदम टेस्ट। उपवास असले काहीतरी नवीन खावं वाटते असेल तुम्ही एकदा हे लॉलीपॉप नक्की बनवू शकता आषाढी एकादशी ते मस्तपैकी। आता आपण याच्यासाठी एक छान चटणी बनवणार आहोत, 2-3 हिरवी मिरची, थोडेसे 4-5 शेंगदाणे आणि नमक टाकून दही मी ते किसून घेतलेलं आहे, त्याला छान आता मस्त फोडणी देऊन घेतलेली आहे। आता बघू शकता आपले लॉलीपॉप आणि चटणी एकदम तयार झालेली आहे आणि ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एकदम भारी लागते खाण्यासाठी, एकदम टेस्टी। आणि कमेंटमध्ये सांगा मला रेसिपी कशी झाली तर।